राधिका घराच्या संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती. पण या 13 वर्षांच्या संसारात तिच्यासोबत असे काय घडले की ज्यामुळे ती आपल्या 2 लहान मुलांना एकटे टाकून गेली. सकाळी 8 वाजता तुषारचा रागावलेला आवाज घरभर घुमला. राधिका, कुठे आहेस तू? तुला माझ्या शर्टवरची मॅचिंग टाय काढून ठेवता आली नाही का? पटकन आण, नाहीतर मला ऑफिसला जायला उशीर होईल. हा आवाज हॉलच्या भिंतीवर आदळून किचनपर्यंत पोहोचला. किचनमध्ये चपात्या लाटत असलेली राधिका घाईघाईत गॅस बारीक करून बेडरूमकडे धावली. तिने पटकन दुसरी टाय काढली आणि ती तुषारच्या हातात दिली. त्यानंतर एक क्षणही न गमावता ती पुन्हा किचनमध्ये गेली. सकाळी तिला नीट बसायला सुद्धा वेळ नसतो. तिचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू होत असे. दररोज ती आंघोळ उरकल्यानंतर थेट किचनमध्ये जात असते. आधी नाश्त्याची तयारी करते आणि मग मुलांना तयार करून त्यांना नाश्ता देते. तोपर्यंत तुषार तयार होत असतो. त्याला नाश्ता देताना सासूबाईंना पण नाश्ता तयार करून द्यावा लागतो. हे सगळं करताना तिच्या ऑफिसची वेळ होत असते. ती एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर होती. या घरातील कामांमुळे तिला कधीकधी ऑफिसला जायला उशीर होत असे. त्यामुळे तिला ऑफिसमध्ये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बोलणे खावे लागायचे. इतकं सगळं करूनही तुषार नेहमी तिच्या कामांमध्ये चुका काढत असे. खरं तर राधिका तिच्या पतीपेक्षा अधिक शिकलेली होती आणि ती त्याच्यापेक्षा अधिक कमवत होती व दिसायलाही फार सुंदर होती. परंतु तुषारला तिच्या यशाचा अभिमान वाटण्याऐवजी त्याला तिच्यावर जळजळ होत असे. तो नेहमी तिच्यावर ओरडायचा. अशा प्रसंगी राधिका आपल्या माहेरचे सुखद क्षण आठवायची. त्यामुळे तिचे डोळे भरून यायचे. ती तिच्या आईवडिलांची लाडकी होती. 3 बहिणींमध्ये ती सर्वात लहान होती, पण तिघींमध्ये ती सर्वात हुशार आणि सुंदर होती. शिक्षण पूर्ण होताच तिचे तुषारसोबत लग्न झाले. राधिका खूप चंचल आणि सहनशील स्वभावाची होती. लग्नानंतर तिने स्वतःला आपल्या सासरच्या वातावरणात व्यवस्थित रुळवून घेतले होते. मात्र तुषारचा स्वभाव थोडासा रुक्ष आणि कठोर होता. त्याचा हा स्वभाव बघून राधिकाला कधीकधी खूप उदास वाटायचं. पण तिच्या सासूसोबत तिचे खूप छान जमायचे. हळूहळू वेळ पुढे निघून गेला आणि ती 2 मुलांची आई झाली. कुटुंब वाढल्यामुळे खर्चही वाढला होता आणि तुषारचा पगार काही खास नव्हता. त्यातून फक्त घर चालायचे. त्यामुळे राधिकाने आपल्या सासूंची परवानगी घेतली आणि नोकरीसाठी एका मल्टीनॅशनल कंपनीत इंटरव्ह्यू दिला. तिचे शिक्षण चांगले असल्यामुळे तिला लगेच त्या कंपनीत नोकरी मिळाली. ती 2 मुलांची आई असूनही तिने स्वतःला खूप मेंटेन ठेवलं होतं. राधिकाचा पगार तुषारपेक्षा चांगला असल्यामुळे तुषारच्या मनात एक हीन भावना घर करू लागली होती. त्याला नेहमी राधिकावर संशय येत असे. ती नोकरीवरून घरी परतली की तो तिला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असे. पण राधिकाने कधीच संयम गमावला नाही, ना कधी त्याला पलटून उत्तर दिलं. पत्नीच्या सौंदर्याची आणि सुसंस्कृतीची स्तुती सतत ऐकून तुषार त्रस्त झाला होता. तर राधिकाच्या कर्तव्यनिष्ठेने आणि तिच्या मेहनतीमुळे काही महिन्यातच तिला नोकरीत प्रमोशन मिळाले. पण ज्यामुळे तुषारच्या मनातील शक अधिकच गडद होत गेला आणि तो विचार करू लागला, असे व्हायला नको की माझी बायको यशाच्या इतक्या उंचीवर जाईल की लोक मला राधिकाचा नवरा म्हणून ओळखतील. हा विचार त्याच्या पुरुष अहंकाराला हादरवून टाकत होता. त्याला त्याचे अस्तित्व आपल्या पत्नीच्या यशासमोर फिके वाटू लागले. तो आतून खचत गेला आणि त्याच्या वागणुकीत तिरस्कार दिसू लागला. तो घरात नेहमी तिच्या लहानसहान चुका शोधत असे आणि तिला त्या गोष्टींवर ओरडत असे. ही एक आता त्याला सवयच लागली होती. कुठल्या ना कुठल्या बहाण्याने रोज राधिकाला अपमानित करायचं हा त्याचा रोजचा दिनक्रम झाला होता. मग मुलंही हे सगळं बघून घाबरत असे. ते त्यांच्या मम्मीला शांत काम करताना पाहायचे. मुलांनी एकदा राधिकाला विचारलं, मम्मी, बाबा तुझ्यावर एवढं का चिडतात? तू तर दिवसभर काम करत असते आणि आमच्या सगळ्यांची इतकी काळजी घेत असतेस. मग बाबा सतत तुझ्यावर ओरडत का असतात? त्यावर राधिकाकडे काहीच उत्तर नव्हतं. तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. तिने आपल्या मुलांना मिठीत घेतलं
आणि डोळ्यातून अश्रू लपवले. मग एके दिवशी त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. तुषारने पार्टी ठेवली आणि आपल्या काही मित्रांना घरी बोलावलं. त्या दिवशी राधिकाने स्वतः सगळा स्वयंपाक तयार केला होता. जेव्हा बड्डेला आलेल्या सर्वांना हे कळलं तेव्हा त्यांनी राधिकाचं भरभरून कौतुक केलं. कोणी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत होते तर कोणी तिच्या स्वयंपाक कलेचं. तुषारच्या मित्रांपैकी एक जण म्हणाला, तुषार, तू खरोखरच खूप नशिबान आहेस. प्रत्येकजण अशी आदर्श पत्नी मिळावी म्हणून देवाला प्रार्थना करत असतात. मग तू कोणत्या देवाला नवस केला होता ते आम्हाला सुद्धा सांग, जे तुला इतकी आदर्श, सुसंस्कृत आणि तुझ्यापेक्षा जास्त कमावणारी पत्नी मिळाली. हे ऐकून तुषारच्या मनात जळजळ होऊ लागली. प्रत्येक कौतुकाचा शब्द त्याच्या मनात खवळत होता. त्याच्या पुरुषी अहंकाराला धक्का बसत होता आणि त्याच्या डोळ्यात ईर्ष्येची तीव्रता अधिक वाढत होती. त्यावेळी त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण जेव्हा पार्टी संपल्यानंतर पाहुणे निघून गेले आणि सर्व काम आटपून थकलेली राधिका आपल्या खोलीत आली तेव्हा तुषार व्यंगाने हसत म्हणाला, वा, आज तर तू खरं तुझा जलवा दाखवला. तू इतकी नटून थटून आलीस की माझे सगळे मित्र फक्त तुझ्या सौंदर्याची आणि कौशल्याची प्रशंसा करत होते. त्यांना तर तुझ्यापासून त्यांची नजरच हटवता येत नव्हती. ते फक्त माझ्याशी तुझ्याच गप्पा मारत होते की राधिका किती सुंदर आहे, राधिका किती हुशार आहे, राधिकाने तर कमालच केली. त्यांच्या या गोष्टी ऐकून मला असं वाटत होते की ही पार्टी आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी ठेवली नव्हती तर ती तुझ्यासाठीच ठेवली होती. मी तुला विचारतो, तुझा वाढदिवस होता की लग्न कार्य होतं जे तू इतकी सजून धजून आली होतीस? तुषारच्या आवाजात जळण्याचा धूर ठासून भरला होता. पण राधिका वाद वाढवू इच्छित नव्हती. तिने शांत स्वरात उत्तर दिलं, तुषार, मी जे केलं ते आपल्या मुलाच्या आनंदासाठी केलं. कुणी माझी प्रशंसा केली तर त्यात माझी काही चूक आहे? आता खूप उशीर झाला आहे. सकाळी मला ऑफिसला जायचे आणि तुलाही. त्यामुळे चांगलं होईल की आपण झोपून जाऊ. असं म्हणत ती गप्प झोपली. पण तुषारला तिचं असं शांत राहणं अजिबात आवडलं नव्हतं. या प्रकारे त्यांचे दिवस जात होते. तुषार कोणताही बहाणा करून राधिकावर चिडचिड करत असे, परंतु राधिका शांतपणे सगळं सहन करत होती. मात्र वेळ जसजसा जात होता तसतसा तुषारचा संशय अधिकच वाढत चालला होता. आता स्थिती अशी झाली होती की राधिकाचा फोन वाजला की तुषार पटकन तिचा फोन उचलून स्वतः कॉल रिसीव करायचा. मग फोन कोणाचाही असो आणि तो फोनवर चौकशी करत राहायचा. कशासाठी कॉल केलाय? तुमचं तिच्याकडे काय काम आहे? तुम्ही कुठून बोलताय? असे वगैरे वगैरे. यामुळे ऑफिसमध्ये राधिकाचे सहकारी तिचे हसू उडू लागले आणि मस्करीत त्यांनी राधिकाच्या नवऱ्याला एक नवीन नाव दिलं, जेलर. सर्वांना राधिकावर दया येत होती, पण ते या नवरा बायकोच्या मध्ये काहीच करू शकत नव्हते. पुढे असेच आणखीन काही दिवस निघून गेले. आज राधिकाच्या ऑफिसमध्ये वार्षिक कार्यक्रम होता. कंपनीचे उच्च अधिकारीही येणार होते आणि राधिकाला त्यांच्यासमोर काही न्यू प्रोजेक्टचे सादरीकरण करायची जबाबदारी दिली होती. सकाळी तिने स्वयंपाक, साफसफाई सगळं पटापटा उरकलं. मग ती सासूला म्हणाली, आई, आज आमच्या ऑफिसमध्ये वार्षिक कार्यक्रम आहे. मला घरी यायला थोडा उशीर होईल. मी स्वयंपाक करून ठेवलाय. तुम्ही गरम करून सगळ्यांना खाऊ घाला. त्यावर तिच्या सासूबाई प्रेमाने म्हणाल्या, मुली, तू काळजी करू नकोस. मी सगळ्यांना वेळेवर जेवण देईन. तू निश्चितपणे जा. सासूबाईंच्या आश्वासनाने राधिकाचा आत्मविश्वास आणखीन वाढला आणि ती तयार व्हायला तिच्या खोलीत गेली. नेहमी ती हलक्या रंगाचे कपडे घालून ऑफिसला जात असे, पण आजचा दिवस विशेष असल्यामुळे तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली. त्यावर हलकासा मेकअप केला आणि ती तयार झाली. खोलीतून बाहेर आल्यावर सासूबाई तिच्यावर भाळी ओवाळीत म्हणाल्या, खूप छान दिसतेस मुली. तुला कोणाची नजर न लागो. बघ, आज तुषारही तुझ्या रूपाला पाहून तुझ्यासोबत भांडण करायचं विसरून जाईल. सासूबाईंच्या या शब्दांनी राधिकाच्या गालावर हसू पसरलं. आई, मी निघते. मला उशीर होत आहे. हो, जा बेटी, आणि कसलीच काळजी करू नको. जेव्हा संध्याकाळी तुषार घरी आला तेव्हा त्याने शूज आणि मोजे हॉलमध्येच टाकले आणि चिरून ओरडला,
राधिका, कुठे आहेस तू? मला खूप भूक लागली आहे. पटकन जेवण आण. मग राधिकाच्या सासूबाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, बेटा, तू आधी हातपाय धुवून घे, मी जेवण वाढते. ते ऐकून तुषार संतापला आणि म्हणाला, आई, तू का मला जेवण वाढत आहेस? त्या महाराणीच्या हातांना काय मेहंदी लागली का? बेटा, सुनबाईने सकाळी सांगितलं होतं की आज तिच्या ऑफिसमध्ये कार्यक्रम आहे, त्यामुळे तिला यायला उशीर होऊ शकतो. मी जेवण गरम करते, तू शांतपणे खाऊन घे. पण तुषारचा राग अनावर झाला. जेवणाचे ताट पाहतात त्याने संतापाने ओरडून ताट एका बाजूला फेकून दिलं आणि म्हणाला, आई, तिने हे कसलं जेवण बनवलं आहे? एकदम बेचव. मला असं जेवण नकोय. त्याचा राग अजूनही कमी झाला नव्हता. तो घड्याळाकडे पाहत होता आणि चिडचिड करत म्हणत होता, कुठे मजा मारत असेल कोण जाणे. त्यानंतर रागाने तो राधिकाला फोन लावतो. फोन वाजत राहतो, पण राधिका फोन उचलत नाही. हे पाहून तुषारचा राग अधिकच वाढतो. त्याच्या डोक्यात विचार फिरतो. तिच्या ऑफिसमध्ये तिच्यासोबत काम करणारे सहकारी तिचं सौंदर्य पाहून तिचं कौतुक करत असतील, तिच्याशी हसून हसून बोलत असतील आणि तीही हसत असेल. रात्रीचे सुमारे 10 वाजले होते. राधिकाने दरवाजावर टकटक केली तेव्हा तिच्या सासूनी दरवाजा उघडला आणि म्हणाल्या, सुनबाई, आलीस का? काही खाल्लंस की नाही? सासूबाई उत्सुकतेने विचारत होत्या. राधिकाने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं, नाही आई, जेवायला वेळच मिळाला नाही. पण सगळं व्यवस्थित झालं. माझं प्रेझेंटेशन खूप चांगलं झालं. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. असं म्हणत राधिकाने मुलांच्या खोलीचा दरवाजा उघडला. आत दोन्ही मुलं गाढ झोपलेली होती. सासूबाईंनी तिला पाणी दिलं आणि म्हणाल्या, जा, कपडे बदलून घे, मी जेवण गरम करते. नको आई, थोड्याच वेळापूर्वी मी चहा घेतला आहे. तुम्ही झोपा, मला जेव वाटलं तर मी घेईन, आता भूक नाही आहे. असं म्हणत राधिका तिच्या खोलीत गेली. खोलीत गेल्यावर तिने पाहिलं की तुषार अंधारात संतापाने खोलीतून इकडे तिकडे फिरत होता. तिला पाहताच तो ओरडला, ही वेळ आहे का घरी येण्याची? रात्रीचे 10 वाजलेत. मी तुला फोन करत होतो, पण तू माझा फोन का उचलला नाहीस? कोणासोबत होतीस तू? राधिकाने खोलीतील लाईट लावली. तुषार तिला डोक्यापासून ते पायापर्यंत पाहत राहिला. गुलाबी साडीत राधिका अतिशय सुंदर दिसत होती. तुम्हाला माहीत होतं ना की आज माझ्या ऑफिसमध्ये वार्षिक कार्यक्रम आहे आणि मला न्यू प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन द्यायचं होतं, त्यामुळेच मला उशीर झाला. आणखीन उशीर होऊ नये म्हणून मी तिथे जेवलेही नाही. हे ऐकतात तुषार चिडून ओरडला, हो हो, मला सगळं कळतंय. इतकं नटून थटून जाऊन काय प्रेझेंटेशन दिलं असेल मला माहीत आहे. आणि जेवणाचं म्हणशील तर तुझं पोट तुझ्या मित्रमैत्रिणीच्या कौतुकाच्या गप्पांमध्येच भरलं असेल. मग उरली सुरली जागाच कुठे राहिली असेल जेवणासाठी? तुषारच्या बोलण्यावर राधिका सुन्न झाली. पण यावेळी तिला स्वतःला थांबवणं शक्य झालं नाही. ती म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही? काहीतरी लाज शरम आहे की नाही? तुमच्या तोंडात जे येते ते बोलताय. तुषार पुन्हा संतापून म्हणाला, ज्या प्रकारचा तुझा स्वभाव आहे त्यात लाज मला नाही, तुलाच वाटायला हवी. तुझ्यासारख्या बायका मी खूप पाहिल्यात. घरात काही काम करत नाहीस आणि सगळे पैसे मेकअप, कपड्यांवर आणि मजा मस्तीवर उडवतेस. घरात काय करतेस तू? सगळं तर माझी आई पाहते आणि घराचा खर्च मी चालवतो. तू नोकरीच्या नावाखाली दिवसभर ऑफिसमध्ये मौज मजा करतेस. हे ऐकून राधिकाचा संयम सुटत होता. ती म्हणाली, तुमचा पगार महिन्याच्या अर्ध्या दिवसातच संपतो. कधी विचार केला आहे का उरलेल्या दिवसात घर चालवण्यासाठी पैसे कुठून येतात? मी तुमच्यावर प्रेम केलं, नेहमी तुमचा सन्मान केला, पण तुम्ही माझ्या शांततेला माझी कमजोरी समजला. मला वाटलं होतं की मी माझ्या प्रेमाच्या बळावर तुम्हाला बदलू शकेन, पण कदाचित तो माझा भ्रम होता. हे ऐकून तुषार पुन्हा रागात ओरडला, माझ्यासमोर उपदेश करायची काही गरज नाही. या घरात राहायचं असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणेच राहावं लागेल. ऑफिसच्या नावाखाली हे उशिरापर्यंत बाहेर राहणं मला अजिबात आवडणार नाही. यावर राधिका मोठ्या आवाजात म्हणाली, नोकरीला गेला तर ऑफिसच्या इतर कर्मचाऱ्यांशी बोलावं तर लागणारच ना, आणि बॉसशीही. बॉस सांगतील तर उशिरापर्यंत कामही करावं लागेल. आणि हो, माझी नोकरी मी सोडू शकत नाही.
यावर तुषार उपरोधिकपणे म्हणाला, हो हो, का सोडशील तू नोकरी? कारण जर तू घरात बसली तर तुला ही मजा करायला मिळणार नाही. तुषारच्या बोलण्यावर राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, तुम्ही नेहमी मला कमी लेखायचा प्रयत्न केला, पण तरीही जर मी प्रगती करत आहे तर तुम्हाला त्याचा त्रास होतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, 2 जबाबदाऱ्या सांभाळताना मला किती त्रास होतो? घरात जर काही कमी पडलं तर तुम्ही माझ्यावर चिडचिड करता. तिकडे ऑफिसमध्ये जर उशीर झाला तर बॉसचे मला ऐकावे लागते. घर चालवण्यासाठी पैसे कमी पडत होते म्हणून मी नोकरी करायला सुरुवात केली. पण ऑफिसमधून मला घरी यायला थोडा उशीर झाला तर तुम्ही माझ्यावर संशय घेता. परंतु तुम्ही जेव्हा उशिरा घरी येता तेव्हा मी असले विचार कधी केले का? हे ऐकतात तुषार संतापून म्हणाला, आज तुझं खूपच तोंड सुटलंय. थांब, आज जर मी तुला धडा शिकवलं नाही तर माझं नाव तुषार नाही. असं म्हणत त्याने राधिकावर हात उगारला. तेवढ्यात गायत्रीजी आत आल्या. त्यांनी राधिकाकडे पाहिलं. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. मग गायत्रीजी रागात म्हणाल्या, तुषार, हा काही तमाशा चाललाय? माझ्या सुनेवर हात उचलतोस? तुला लाज वाटायला हवी. सतत तिच्यावर ओरडतोस. ती तुझी पत्नी आहे, रखेल नाही जे तिच्यावर हात उघरायला. आणि आज तिने चूक तरी काय केली? दिवसभर काम करून ती बिचारी थकून येते आणि तू येताच तिच्यावर ओरडतोस. आपली आई राधिकाची बाजू घेत असल्याचे पाहून तुषार चिडला आणि म्हणाला, आई, तू नेहमी हिची बाजू घेत असते. तू सतत हिचं समर्थन करत असते. तुला कधीच हिच्यात काही कमी दिसत नाही. पण तुला माहीत नाही हिचं खरं रूप काय आहे. गायत्रीच्या रागाने थरथरू लागल्या. खरं रूप? बेटा, तिचं खरं रूप हे आहे की तुला तुझ्या बायकोचं यश सहन होत नाही. तिचं खरं रूप हे आहे की तू तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढतोस. तिच्या मेहनतीचं कौतुक करण्याऐवजी तू तिला वाईट वाटवतोस आणि तिच्या चारित्र्यावर शंका घेतोस. आईचं बोलणं ऐकून तुषार अधिकच चिडला. आई, तू आमच्यामध्ये पडू नकोस. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तू तुझं काम कर. आपल्या मुलाच्या तोंडून हे ऐकून गायत्रीजी कठोर स्वरात म्हणाल्या, नाही, मी गप्प राहून हे सगळं पाहू शकत नाही. माझी सून खूप मेहनती आणि सुसंस्कृत आहे. मग त्यांनी राधिकाचा हात पकडत म्हटलं, चल सूनबाई, तुझ्यासाठी ही जागा सुरक्षित नाही. आज रात्री तू माझ्या खोलीत झोपशील. यावर तुषार संतापाने म्हणाला, हो आई, घेऊन जा तिला. मला तिची काही गरज नाही. राधिका गायत्रीजींसोबत त्यांच्या खोलीत गेली. गायत्रीजी प्रेमळ स्वरात म्हणाल्या, सुनबाई, तू माझ्या मुलीप्रमाणे आहेस. मला माहीत आहे तुषारने तुला किती त्रास दिला आहे. पण काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमी तुझ्या पाठीशी उभी राहीन. त्याच्याबद्दल मी तुझी माफी मागते. रात्रभर राधिका विचार करत राहिली. जर तुषारच्या वागणुकीमुळे मी नोकरी सोडली तरी काय खात्री आहे की त्याचं वागणं बदलेल? कदाचित तो पुन्हा कोणत्यातरी गोष्टीवरून भांडायला कारण शोधेल. कारण भांडणारे नेहमीच कुठलाही विषय घेऊन वाद घालतात. जेव्हा सकाळ झाली तेव्हा तुषारचा आवाज घरभर घुमू लागला. राधिका, चहा करतेस की अजून झोपली आहेस? लवकर कर, मला ऑफिसला उशीर होतोय. पण आज राधिकाकडून काहीच प्रतिसाद नव्हता. मग तुषार रागाने स्वयंपाकघरात गेला. परंतु राधिका तिथे नव्हती. त्याने तिला मुलांच्या खोलीत पाहिलं, पण ती तिथे सुद्धा नव्हती. मग तो गायत्रीजींकडे जात म्हणाला, आई, राधिका कुठे आहे? यावर गायत्रीजी म्हणाल्या, तुमच्या खोलीत असेल किंवा ती सकाळी लवकर उठून एखादं काम करत असेल. नाही आई, मी संपूर्ण घर पाहिलं आहे. ती कुठेच नाही. तुषारच्या आवाजात राग होता, पण त्याच्या आत एक अनामिक चिंता उमटत होती. गायत्रीजी काही समजू शकत नव्हत्या. त्यांचे चेहरे काळजीने भरले. मग त्या म्हणाल्या, काहीतरी गडबड झाली. ती घर सोडून तर गेली नाही ना? त्यांचे शब्द ऐकून तुषार जागीच हादरला. पण तो तातडीने चेहऱ्यावर एक लवचिक हसू आणत म्हणाला, चांगलंच झालं, गेली तर गेली. मला तिचा चेहरासुद्धा बघायचा नव्हता. निदान आता तरी मला शांतता मिळेल. पण त्याच्या मनात खळबळ वाजली होती. त्याला वाटलं होतं की राधिका कधीही असा टोकाचा निर्णय घेणार नाही. परंतु आता ती कुठे गेली हा विचार त्याला सतावू लागला.
घरात एकटेपणाचा आणि शांततेचा भयानक अनुभव त्याला येऊ लागला होता. पूर्वी जेव्हा सकाळी नाश्त्याचा सुगंध आणि मुलांचा गोंगाट घरभर घुमत असे, तिथे आता फक्त शांतता होती. आता गायत्रीजींना सकाळी सकाळी उठून मुलांना तयार करावे लागत असे. सकाळच्या गडबडीत त्या मुलांच्या आणि तुषारच्या डब्यात घाईघाईने ब्रेड टोस्ट ठेवत तुषार, जो आधी राधिकाच्या गरमागरम पराठ्यांमध्ये चुका काढत असे, तो आता मुकाट्याने ब्रेड खाऊ लागला. किंवा कधी कधी त्याला उपाशीच ऑफिसला जावे लागत असे आणि कॅन्टीनमधले बेचव अन्न त्याला खावे लागत होते. मुलंसुद्धा आता उदास राहू लागली होती. ते नेहमी त्यांच्या आजीला विचारत, आजी, मम्मी कुठे गेली? ती आम्हाला सोडून गेली का? ती आता परत येणार नाही का? गायत्रीजी त्यांना समजावत म्हणायच्या, नाही रे बाळांनो, तुमची मम्मी लवकरच परत येईल. ती कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी गेली. असं म्हणताना त्यांचे डोळे पाणावून जायचे. राधिकाच्या अनुपस्थितीने घरातील सगळी व्यवस्था कोलमडून गेली होती. गायत्रीजी, ज्यांना आधी राधिका फारसं काम करू देत नव्हती, आता त्या घरातील कामे करून थकून जात होत्या. ताकद असेल तर त्या कपडे धुवायच्या, नाही तर कपडे तसेच पडून राहायचे. तुषारही तसेच घाणेरडे कपडे घालून ऑफिसला जायचा. आता घरात राधिकाचा पगार येत नसल्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या होत्या, ज्यामुळे तुषारला शेवटी बॉसकडून ॲडव्हान्स मागण्याची वेळ आली. परंतु जेव्हा तो बॉसच्या केबिनमध्ये गेला, तेव्हा त्याच्या घाणेरड्या कपड्यांकडे पाहून बॉस भडकला. मिस्टर तुषार, तुम्ही स्वतःचे काय हाल करून ठेवले आहे? हे ऑफिस आहे, वीटभट्टी नाही. आपले चापरसीही तुमच्यापेक्षा स्वच्छ दिसतात आणि वर तुम्ही ॲडव्हान्स मागायला आलात. जर इथे तुम्हाला काम करायचे असेल तर नीटनेटके राहा आणि कामही मन लावून करा, नाही तर तुमच्या जागेवर बसायला अनेक लोक तयार आहेत. बॉसच्या बोलण्याने तुषारचा अपमान झाला आणि तो घरी परत आला. घरी परतल्यावर त्याला मुलं खालमानेने बसलेली दिसली. त्याने आपल्या मुलांना जवळ घेत विचारलं, बाळांनो, तुम्ही इतके उदास का बसलात? यावर त्याचा मुलगा रडवेल्या स्वरात म्हणाला, पप्पा, रोज आम्हाला टीचर करून ओरडा बसतो. आमचा होमवर्क पूर्ण होत नाही. मम्मी नाही तर आम्हाला काहीही नीट समजत नाही. मम्मीची आम्हाला खूप आठवण येते. मुलाच्या बोलण्याने तुषार थक्क झाला. तो आपल्या मुलांच्या डोळ्यामध्ये पाहत राहिला. आता त्याच्या मनातला राग ओसरू लागला होता. रोज रात्री तो विचार करत जागा राहत होता. त्याला आठवत होतं की राधिका त्याच्या लहान सहान गोष्टींची किती काळजी घ्यायची. आता त्याला समजायला लागलं होतं की राधिकाशिवाय सगळं अपूर्ण आहे. तिच्या नसल्यामुळे निर्माण झालेली पोकळी त्याच्या मनात खोलवर जाणवू लागली होती. सकाळी त्याने त्याच्या आईला विचारलं, आई, राधिका शेवटी गेली कुठे? गायत्रीजींनी शांतपणे उत्तर दिलं, ती आपली मैत्रीण निशाकडे गेली रे. हे ऐकून तुषार चकित झाला. आई, म्हणजे तुला माहीत होतं? मग तू मला आधी का सांगितलं नाहीस? यावर गायत्रीजींनी त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहत सांगितलं, हो बेटा, ती मला सगळं सांगूनच गेली. गेल्या 13 वर्षांपासून ती तुझ्या उपरोधाचा आणि कडवट शब्दांचा मार सहन करत होती. तिला इथे घुसमटून जगावं लागत होतं. तू कधीच तिच्या मेहनतीचं कौतुक केलं नाहीस, उलट तिला चुकांची जाणीव करून दिलीस. पण त्या रात्री तू तिच्यावर केलेला आरोप तिला सहन झाला नाही. तुझ्या जहाल शब्दांनी तिचं मन इतकं दुखावलं की ती आतून पूर्ण तुटली होती. जेव्हा मी तिला माझ्या खोलीत आणले, तेव्हा ती रात्रभर रडत राहिली. तुला तिच्या अश्रूंचा काहीच फरक पडत नव्हता, पण मला दिसत होतं तिच्या मनात किती वेदना आहेत. मला ठाऊक होतं ती आता पूर्णपणे तुटून गेली आहे. म्हणून जेव्हा तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी तिच्या निर्णयाला रजामंदी दिली, जेणेकरून ती शांततेत जगू शकेल. आणि मी तिला हेही सांगितलं की माझ्या जीव आहे तोपर्यंत तिच्या मुलांना कधीच त्रास होऊ देणार नाही. आईचं हे बोलणं ऐकून तुषारच्या मनात अपराधाची भावना निर्माण झाली. तो म्हणाला, आई, पण तू मला हे आधी का नाही सांगितलंस? यावर गायत्रीजींनी गंभीर स्वरात उत्तर दिलं, तुला काय फरक पडला असता? तू नेहमीच तिला चुकीचं ठरवलं. पण बेटा, हे लक्षात ठेव की पत्नी फक्त गृहिणी नसते, ती तुझ्या आयुष्याची जोडीदार आहे. तिच्याशिवाय हे घर अपूर्ण आहे आणि तुझं आयुष्यही अपूर्ण आहे.
तुषार आता पूर्णपणे शांत झाला होता. त्याला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. त्याला आतून एक गहन बेचैनी जाणू लागली. तेवढ्यात दोन्ही मुलं धावत आली आणि म्हणाली, "पप्पा, मम्मीला परत घेऊन या. तिच्याशिवाय आम्हाला अजिबात करमत नाही." मुलांच्या निरगस बोलण्याने तुषारचं हृदय वितळून गेलं. मग तो म्हणाला, "तुम्ही रडू नका बाळांनो. तुमची मम्मी नक्की परत येईल. तिच्या पाया पडून मला तिची माफी मागावी लागली तरी चालेल." मग गायत्रीजींकडे पाहून तो म्हणाला, "आई, मला माफ कर. मी किती मोठी चूक केली हे आता मला समजले. राधिकासारखी रत्नमूल्य पत्नी मला मिळाली होती, पण मी तिला ओळखू शकलो नाही. आता मी स्वतः तिची माफी मागतो आणि तिला घरी घेऊन येतो." हे ऐकून दोन्ही मुलं एका सुरात ओरडली, "पप्पा, आम्हीही तुमच्यासोबत येतो." मग तुषारने क्षणाचाही विलंब न करता आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेतलं आणि थेट तो राधिकाची मैत्रीण निशाच्या घरी जाण्यासाठी निघाला. खूप दिवसानंतर आज त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू झळकत होतं. तुषारच्या मनात सतत राधिकाचा चेहरा झळकत होता. तिकडे राधिका आपली मैत्रीण निशासोबत काही वेळांपूर्वीच ऑफिसमधून परत आली होती. सोफ्यावर बसून चहाचा कप हातात धरून ती खूप शांत होती, पण तिच्या मनात प्रचंड वादळ चालू होतं. तिला आपल्या मुलांचे हसू, त्यांचे निरगस चेहरे, त्यांच्या गोड गप्पा सतत आठवत होत्या. तिची मैत्रीण निशा, जी कित्येक दिवस राधिकाला या अवस्थेत पाहत होती, अखेर आज ती गप्प राहू शकली नाही आणि ती राधिकाला म्हणाली, "राधिका, असं चाललं नाही. असे रडून रडून तू स्वतःची तब्येत खराब करून घेशील. स्वतःला सावर. जे काही घडते ते चांगल्यासाठीच आहे. बघ, लवकरच सगळं ठीक होईल." यावर राधिका आपले डोळे पुसत म्हणाली, "पण निशा, मुलांपासून दूर राहून मी त्यांना सुद्धा शिक्षा देत आहे." इतक्यात दरवाज्यावर टकटक झाली. निशा थोडी गोंधळून म्हणाली, "आता यावेळी कोण आलंय बरं? थांब, मी पाहते." दरवाजा उघडतात समोर उभे असलेले तुषारला पाहून निशा आश्चर्यचकित झाली. त्याच्यासोबत दोन्ही मुले होती, ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि चिंता स्पष्ट दिसत होती. तुषारनं थोडं ओशाळत विचारलं, "निशा, मी आत येऊ का? मला राधिकाशी बोलायचं आहे." मग निशाने खोल श्वास घेतला आणि दरवाजा उघडून त्यांना आत यायला सांगितलं. तुषारच्या आत येण्याआधी दोन्ही मुलं पळत आत गेली. मुलांना समोर पाहतात राधिकाच्या डोळ्यात आनंद तरळला. दोन्ही मुले मम्मी मम्मी म्हणत तिच्याकडे धावत गेली. मग राधिकाने क्षणाचाही विलंब न करता त्यांना उराशी घट्ट धरलं. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि तिने रडवेल्या स्वरात त्यांना विचारलं, "माझ्या बाळांनो, तुम्ही कसे आहात? जेवण वेळेवर करता ना? आजीला तुम्ही त्रास तर देत नाही ना?" "मम्मी, आम्हाला तुझी खूप आठवण येते. तू नाही तर घरात काहीही छान वाटत नाही. प्लीज तू घरी चल. आता आम्ही तुला घेतल्याशिवाय जाणार नाही." मुलांचे निरगस चेहरे आणि त्यांच्या थरथरत्या आवाजाने राधिकाचं हृदय भरून आलं. तिने त्यांचे गाल पकडून म्हटलं, "मलाही तुमची खूप आठवण येते, पण परिस्थिती अशी होती की." असं म्हणत ती रडू लागली. इतक्यात तिचं लक्ष तुषारकडे गेलं, जो समोर उभा राहून आई मुलांच्या या मिलनाचा साक्षीदार होत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुषारच्याही डोळ्यातून पाणी आलं होतं. तुषारने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, "राधिका, मला माहीत आहे की मी खूप मोठी चूक केली आहे. मी इथे तुझी माफी मागायला आलोय आणि तुला आपल्या घरी नेण्यासाठी आलो आहे. मला माहीत आहे की मी तुझ्या प्रेमाचा आणि कष्टाचा कधीच आदर केला नाही. तुला नेहमीच चुकीचं ठरवलं, तुझ्यावर संशय घेतला. तुला समजून घेण्याचा मी कधीच प्रयत्न केला नाही. तुझं महत्त्व तेव्हा मला समजलं जेव्हा तू माझ्यासोबत नव्हतीस. घर तुझ्याशिवाय ओस पडलंय. मुलं तुला आठवून रडतात. आईही पूर्णपणे आतून तुटली आहे. पण विश्वास ठेव, मी माझ्या वागण्यावर खूप लाजतोय. प्लीज आपल्या घरी परत चल." राधिकाने डोळ्यातील अश्रू पुसत उत्तर दिलं, "तुषार, केवळ माफी मागण्याने सगळं ठीक होते असं नाही. नात्यात विश्वास आणि सन्मान असणं खूप गरजेचं आहे. राधिका, तुझ्या आयुष्याचे ते 13 वर्ष जे तू घुसमटत घालवलीस ती मी तुला परत देऊ शकत नाही. पण तुला एक वचन देतो की यापुढे कधीही तुला तक्रारीची संधी देणार नाही. हवे तर मी तुझी पाया पडून माफी मागतो."
असे म्हणत तो तिच्या पायांना पकडून ढसाढसा रडू लागला. राधिकाने मुलांकडे पाहिलं. त्यांचे निरागस चेहरे पाहून तिला समजलं की आता त्यांच्यापासून दूर राहणं तिच्यासाठीही शक्य नाही आणि तिने मान डोलावत होकार दिला. राधिकाने निशाकडे पाहिलं व मिठी मारली आणि मनापासून तिचे आभार मानले. त्यानंतर दोन्ही मुलांनी आपल्या गोंडस चेहऱ्यावर गोड हसू ठेवत मम्मीचा हात धरला आणि राधिका आपल्या कुटुंबासोबत पुन्हा घरी परतली. पण आता त्या घरात कुठेही ताण आणि घुसमट नव्हती, तर फक्त आनंद त्यांची वाट पाहत होता. आता घराचं वातावरण पूर्ण बदललं होतं. तुषारने खरोखरच स्वतःमध्ये बदल घडून आणला होता. पुढे त्याने राधिकाला ते प्रेम आणि तो सन्मान दिला ज्यावर तिचा एक पत्नी म्हणून पूर्ण हक्क होता. मित्रांनो, जर ही कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.